दादा काय नाव तुझं? प्रसाद गणेश वाडेकर. कुठलं गाव? पादिरवाडी वडगाव. वडगाव पादिरवाडी. आता काय तुझ्या बिबट्याचा हल्ला झाला, बिबट्या मागे लागला, नेमकं काय घडलं? बिबट्या मागे लागला होता. भाई मला थोडं इथं सांग ना, तू कुठून कुठं जात होता, काय कसं? ते घरापासून मागे चाललो होतो, केळीच्या बागातून बिबट्या बाहेर येऊन मागे लागला होता. डीजे घेऊन चाललो होतो. अच्छा, मग आणि घर कुठं आहे तुमचं? तिथेच आहे, जवळच आहे. पादिरवाडीत. हा, पादिरवाडी. भाई बिबट्या तू समक्ष पाहिलं बिबट्या? हा. मोठा होता? हा मग काय बिबट्या पाठीमागे लागला? हा, बिबट्या पाठी. आणि मग काय तुला धडक बसली बिबट्याची का तू पडला, काय झालं? बिबट्यानी जे भीती होती अंगावर, मी गाडी फास्ट काढली, पुढे गेला, बिबट्या मागे लागला होता. दगडाला लागून गाडीत वरून पडलो. दगड लागला त्या गाडीच्या टायरला. म्हणजे तुला बिबट्याची काही जखम अजून झाली नाही? मग तुला कुठं लागले काय नेमकं आता? हाताला. हाताला लागले आणि खांद्याला लागलं. खांद्यात? पायाला वगैरे लागले का? नाही, पायाला. बिबट्याची कुठं काही जखम नाही ना? म्हणजे नखी वगैरे, दात वगैरे असं काहीच नाही? नाही. म्हणजे वाचला तू तसा फास्ट गेल्यामुळं? हा. भाऊ, बिबट्याची समस्या आपल्याकडं फार आहे. काल परवा पण एक दिवसा बिबट्याचा हल्ला मक्याच्या शेतातून झाला, मका तोडताना. काय सांगाल, आजही आपल्या एका भावावर हल्ला झालाय? सर, बिबट्याचा प्रश्न दिवसेंदिवस या ठिकाणी गंभीर होत चाललेला आहे. आजही आमचं मळ्यातलं एक पोरगा आहे, त्याच्यामागं तो शेतातील त्यांचे पेरणी वगैरे ट्रॅक्टरचा धंदा आहे, त्यामुळं तो डिझेल घेऊन जात असताना त्या ठिकाणी बिबट्याने दाबा धरून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने प्रसंगावर आदन साधला. गाडी थोडीशी स्पीडने घेतल्यामुळं तो आज थोडक्यात बचावलेला आहे, परंतु आजचा हा जीव घेणा हल्ला आहे. तरी प्रशासनानं म्हणा याची गंभीरतेने त्या ठिकाणी काळजी घ्यावी. तुमची काय मागणी आहे आता? तिथे पिंजरा लावला पाहिजे किंवा काय? पिंजरा ऑलरेडी तिथं आहेच आहे. फॉरेस्ट खात्याने त्या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे, परंतु पक्षी ठेवून सुद्धा बिबट्या आतमध्ये काही जेरबंद होत नाही. बिबटे सुद्धा हुशार झाले, ते माणसाळलेले, त्यामुळं काय ते वन विभागाला काय संपर्क झालाय? वन विभागाशी कॉन्टॅक्ट करता आमचे साळुंके साहेब मित्रच आहेत. त्यांनी तात्काळ या तात्काळ या परिस्थितीची गंभीर दखल घेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी मदत म्हणजे चांगली केली. फोन केले त्यांनी त्या परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आता काय, आता तसं काय बिबट्याची जखम त्याला नाहीये, काय आता याच्यामध्ये आपल्याला करता येईल? सदर ठिकाणी तर आपण ऑलरेडी पिंजरा लावलाय, पण आता जे आपण बघतो की तो बिबट्या अग्रेसिव्ह झालेला आहे, वारंवार गाड्या घोड्या मारतोय, तिथं आपण पिंजऱ्यांची संख्या वाढवू आणि त्याला लवकरात लवकर जेल बंद करण्याचा प्रयत्न करू. ताई, तुमचं काय नाव? शैला गणेश पाळेकर. आता हा तुमचा मुलगा आहे? मुलगा आहे. काय घडलं नेमकं, तुम्हाला कळलं कसं काय? तो डिझेल घेऊन चालला होता त्याच्या पप्पांना. तर तो केळी म्हणजे आमच्या घरच्या पाठीमध्ये डिप्पी, तिथे किळी पाशी, डिप्पी पाशी असं लुकून बसला होता. त्याच्या अंगावर झेप घेतच त्यांनी बघितल्या क्षणी त्यांनी गाडी स्पीडने काढली. पाठीमागे डिझेलच्या गाड्या असल्यामुळं गाडी व्हायबल झाली. तो तिथं गवत पडला, तिसऱ्या सारच जाऊन पडला. पण त्याच्या पाठीमागे मित्राचं घरी, त्याला आवाज ओळखीचा वाटला, पण तो लगेच आला. त्या क्षणी ते मित्र तिथे आला, त्याच्यामुळे त्याचा जीव वाचला. नाही तर त्या क्षणी काय घडलं असतं? वन खात्यावर देऊन काय येऊन काय उपयोगच नाही त्यांचा. घडून गेल्यावर येतात, हे करतात, त्याचा उपयोग नाही ना काही. दादा, काय तुमच्या मागे लागला होता? आमच्या मागे लागला होता. कधी? त्याच्यानं तो घरी पुढे येतो लगेच आमच्या मागून आम्ही दोघं आलतो. योगेश शिंदे म्हणून तो, मी ट्रॅक्टर वावरत लावलो, मला आवाज आला, ट्रॅक्टर तिथं गाडी तिथं पडलेली आहे. योगेश तिथं माझ्यापाशी आलता, तो लगेच आलो, आमच्या मागे लागलो दोघांच्या. पर एवढं जवळ. उपसरपंच, तुम्ही आता इथं आहात, वन विभागाचे अधिकारी आहे, आपण पाहिलं, ठोस उपाययोजना होण्याची गरज आहे, काय सांगाल? प्रथमतः धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. गणेश पाडेकर याच्यावरती आता जो बिबट्याने हल्ला केलेला आहे, प्रसादवरती बिबट्याने हल्ला केलेला आहे. मी प्रशासनाला वारंवार 4 वेळा यापूर्वी विनंती केलेली आहे. आता का तुम्ही काही जीव जायची वाट पाहताय? आता गेलाच असता ना, वाट काय बघते? 2 मिनिटं ते मित्र आला नसतं तर काय झालं असतं? जीव जायची वाट पाहताय का? तर प्रशासनाला विनंती आहे, पिंजऱ्यांची संख्या वाढवा, तुम्ही बिबट्यावरती नियंत्रण ठोस काहीतरी निर्णय घ्या, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. नाही तर आम्हाला सर्वसामान्य लोकांना उद्रेक करायला लावू नका. आंदोलनच करावं लागेल. पर्याय नाही काही. 3 महिने झाले. मग 3 महिने झाले आम्ही कंटिन्यू वन अधिकाऱ्यांच्या फॉलोअप मध्ये पिंजरे लावताय, सगळं करताय, वाघ त्याच्या भोवती फिरतोय, आतमध्ये जात नाही. आतमध्ये जात 3 महिने हेच चाललंय, रोज आणि रोज दिसतोय. पिंजऱ्याची परिस्थिती पाहिली, त्या पिंजऱ्यामध्ये अक्षरशः काहीच नाही. अहो, मी जाईल कसा? महिना झाले तिथे पिंजरा आहे, पाहतोय, त्याच्यात काहीच नाही, तर तो जाईलच कसं काय? त्याच्यामध्ये जर काय असतं तर लगेच गेला असता ना. काहीतरी पाहिजे ना. प्रशासनाकडनं ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. 100%.
ठोस उपाय होणे गरजेचे आहे.